राज्यातील 31 डिसेंबर 2015 पर्यंतची बेकायदा बांधकामे दंड आकारून नियमित करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले। या विधेयकाला विरोधी पक्षांनी देखील समर्थन दिलं असून अनधिकृत बांधकामे नियमित होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। या निर्णयामुळे पिंपरी चिंचवडमधील बहुतांश अनधिकृत बांधकामांना आता फायदा होणार आहे। विधान परिषदेत मंजूर केलेल्या तरतुदीनुसार 31 डिसेंबर 2015 रोजी किंवा त्यापूर्वीची अनधिकृत बांधकामे दंड, पायाभूत सुविधा आकार व अधिमूल्य भरल्यानंतर नियमित करण्यात येणार आहेत। मात्र बेकायदा बांधकामांना सरसकट संरक्षण देण्यात येणार नाहीये, असं नगर विकास राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। त्याचबरोबर 1000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केले असल्यास त्याविरोधात खटला भरण्यासाठी राज्य शासनाची परवानगी लागणार नाही, अशी सुधारणाही या विधेयकात करण्यात आली आहे। दरम्यान शासनाच्या या निर्णयामुळे पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय। 31 डिसेंबर 2015 पूर्वीच्या सर्व अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी विधान परिषदेत एक विधेयक मंजूर झाले आणि असे अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा निर्णय तिथे घेण्यात आलेला आहे। यात एक विशेष बाब म्हणजे 1000 चौरस फुटापेक्षा जास्त जागेवर बांधलेलं जे बांधकाम असणार आहे त्याच्यावर खटला भरवण्यासाठी आता कुठल्याही प्रकारची सरकारची किंवा न्यायालयाची परवानगी घेणं गरजेचं नसणार आहे। या अशा सुधारित विधेयकात मंजूर केलेला आहे आणि तसं त्यात जाहीरपणे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। यात विशेष बाब म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न उपस्थित झाला होता। तत्कालीन त्यावेळचे महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामावर मोठा बडगा उगारल्यानंतर हे आत्ताचे जे नवीन सुधारित विधेयक आलंय ते या पिंपरी चिंचवडकरांसाठी मोठा दिलासा देणारं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह अभिजित दराडे, शार्प न्यूज, पुणे।